नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्त्वाची लाभार्थ्यांसाठी सूचना आलेली आहे, त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। जे लाभार्थी प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेतून वंचित आहेत त्यांच्यासाठी एक शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलून त्यांनासुद्धा हे हप्ते मिळावेत, ते वंचित राहू नये या संदर्भात हे शासनाने मोठं पाऊल उचललेलं आहे। याची काय पूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो। इथे काय दिलं बघा मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी सॅच्युरेशन ड्राईव्ह 31 मे ते 1 मे ते 31 मेपर्यंत याची मुदत आहे। 31 मेपर्यंत म्हणजे आता 4-5 दिवस राहिलेले मित्रांनो। तुम्ही लवकरात लवकर हे काम करून घ्या। ते काम कोणतं करायचे खाली बघूया मित्रांनो। कोणतेही लाभार्थी अपात्र राहू नये, सुटले नाही पाहिजे, हे शासनाचे एक मोठा उद्देश आहे। एका बघा मित्रांनो, कोणतेही पात्र लाभार्थी सुटले नाही पाहिजे। एक नंबरला काय पुन्हा त्यांनी काय काय करायचं सांगितले, ते लाभार्थ्यांना लाभ घ्यायचा आहे। त्यांनी एक KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे। एक KYC पूर्ण केली नाही तर तुम्हाला ते हप्ते मिळणार नाही। आणि दुसरं काय बघा मित्रांनो, बँक खाते आधारसोबत लिंक करणं खूप महत्त्वाचं आहे। तुमचं बँक खातं आधार सीडिंग नसेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाही, कारण आता सरकार जे आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमार्फत तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये हप्ता जो आहे पाठवत आहे। खाली काय दिलं मित्रांनो, भूमी रेकॉर्ड का सत्यापन करे। भूमी रेकॉर्ड सत्यापन म्हणजे तुमचा जो सातबारा आहे, तुम्हाला तो सातबारा उतारा संपूर्ण ओरिजिनल लागेल, तुम्हाला अपलोड करावं लागेल। तुम्हाला कुठे जायचं ते पण सांगतो, कुठे करायचं लवकरात लवकर करून घ्या। आजच आपल्या जे जनसेवा केंद्र असतं, सेतू सुविधा केंद्र किंवा CSC सेंटर, कॉमन सर्व्हिस सेंटर, याच्यावरती आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही हे सत्यापन करून घ्या, सॅच्युरेशन ड्राईव्ह करून घ्या आणि तुम्ही या लाभाचा उपयोग करा आणि लाभ घ्या। आणि तुम्हाला जेवढे हप्ते तुमचे बाकी आहे ते पण सर्व हप्ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळून जातील। तुम्हाला जर व्हिडिओची माहिती आवडली असेल मित्रांनो, चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।